सुखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव कष्ट फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे गणित मुकुट शोभतो भरा, झुळझुळती गोपुरे चरणी घागर्या, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव शंभोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव घालीन टांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम देवदेव, कायेन वाचा मनसेन्द्रियैव बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओम यज्ञेन यज्ञमजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सचन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे, समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु, कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायीस्यात्, सार्वभौमसार्वायुषान्तादापराधात्, पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकरायति, तदप्येष श्लोको विगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे, आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदयति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गं गणपतये नमः. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. मंडळी, काल कबूल केल्याप्रमाणे भाऊजी आजही आपल्यासोबत आहेत. चला तर मग भाऊजींसोबत गप्पा मारूयात. म्हणजे मी सांगेन ना की मला एक दिवस तो आठवतो, सुचित्राचं आणि माझं लग्न झालं त्यानंतर एक दिवस असा आला माझ्या आयुष्यात की मी आणि सुचित्राच्या घरी गणपती आणणार होते, म्हणजे मावशीकडे. आता माझ्याकडे काही तसं उत्पन्न नव्हतं, काही नव्हतं. लग्न केलं होतं, त्यात आम्ही पळून लग्न केलेलं होतं. त्यामुळे स्वाभाविक आहे सासरी जायचं म्हटल्यानंतर टेन्शन असतं. त्या टेन्शनमध्ये मी गेलो होतो आणि तेवढ्यात त्या गणपतीकडे गेलो. गिरगावात आमची आती म्हणजे सुचित्राच्या मावशी, त्यांच्या घरात गणपतीची मूर्ती आणली होती आणि मला त्यांनी लाईट चालू करायला सांगितलं. म्हणून मी उठलो
तो दिवा चालू करताना नकळत धक्का लागला. धक्का लागून मी बघितलं तर ती गणपतीची जी मूर्ती होती तिची पूजा झाली नव्हती, प्रतिष्ठापना झाली नव्हती, पण ती गणपतीची मूर्ती होती ना ती भंग पावली होती. आणि मला एकदम वाईट वाटलं की अरे आपल्या हातून हे काय घडलं. आपण एकतर यांच्या घरी आलोय, यांच्या घरी असंख्य वर्षांनी गणपती प्रतिष्ठापना होणार आहे, काय करू मला कळेना. मी तशीच ती मूर्ती उचलली आणि भर पावसात चालत चालत गिरगावच्या फडकेवाडी गणपती मंदिरात गेलो. तिथे ती मूर्ती ठेवली आणि गुरुजींना म्हटलं, गुरुजी माझ्याकडनं असा काही अक्षम्य असा अपराध घडलेला आहे की माझा हाताचा धक्का लागला आणि गणपतीची मूर्ती भंग पावली आहे. पहिलाच दिवस होता आज जसा आहे तसाच. गुरुजी म्हणाले काही काळजी करू नका, तुम्ही तातडीने ही मूर्ती अजून पूजेला लावलेली नाही, तिची प्राणप्रतिष्ठा झालेली नाही, तुम्ही अशीच्या अशी गिरगावच्या चौपाटीवर लावून विसर्जित करा. मी ती मूर्ती तशीच घेतली, डोळ्यातनं पाणी होतं, खूप अपराधाची भावना होती मला. मी गेलो, डोक्यावरूनच ते गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. विसर्जन करून परत धावत धावत आलो. एकाच दुकानामध्ये एकच मूर्ती होती, ती पाटावर घेतली. परत फडकेवाडी गणपती मंदिरात गेलो. त्याने सांगितलं की नारळ आणा, इथे ठेवा, नमस्कार करा, माफी मागा, तुम्ही काही चुकलेले नाही आहात. जोपर्यंत पूजा झालेली नाही, प्राणप्रतिष्ठा झाली नाही, तोपर्यंत काही घाबरायचं कारण नाही. आणि तसंही काही घाबरायचं कारण नाही, कारण तो सुख करता आहे. करेक्ट. तो विघ्न हरता आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी ती गणपतीची मूर्ती डोक्यावरनं घेतली आणि डोक्यावर घेऊन ती मूर्ती मी आनंदाने घरी गेलो. मी गणपतीची मूर्ती त्या पाटावर ठेवली, लांब उभा होतो, कुठलंही उत्पन्न नव्हतं त्यावेळेला तसं, पण नवी मूर्ती आली होती, प्रतिष्ठापना झाली. आणि काय योगायोग आहे बघा, जणू काही त्या दिवशी माझ्यावरची असलेलं सगळं अरिष्ट गणपती बाप्पाने माझ्याकडून घेऊन गेला की काय. कारण त्याच्याच नंतर मला मुंबई दूरदर्शनवरून फोन आला आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचा तेव्हाचा कार्यक्रम हा मला करायला मिळाला. आणि तेव्हापासून आजपर्यंत गणपती बाप्पाने कायम तथास्तु म्हटलं. आणि म्हणून बाप्पा धन्यवाद, जेवढे जेवढे म्हणून तुझे आभार मानेन. तुम्ही मुंबईच्या लालबाग परळ एरियामध्ये वाढलात आणि लालबाग परळ म्हणजे असं की जे महाराष्ट्रभर गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? खरंच आहे, कारण माझं बालपण गिरण गावातलं असं आम्ही अभिमानानं सांगतो. आणि त्यातही अभ्युदयनगर मधलं. अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती, त्या गणपतीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत आम्हाला अभिनयाची कला मिळाली. त्याच गणपतीच्या मिरवणुकीत ढोल वाजवता वाजवता ताल गवसला, नाचता नाचता ठेका गवसला. आणि असं करत करत खरं तर आमच्यापासून अगदी काही अंतरावर असलेला लालबागचा राजा, आणि लालबागचा राजा, तीर्थपोखळीचा चिंतामणी, काळा चौकीचा आमचा गणपती, तेजुकाया मेन्शन, गणेश गल्ली, ही सगळी जी गणपती मंडळ आहेत ना, हे मला अजूनही वाटतं रंगारी बदक चाळ या ठिकाणी ना खऱ्या अर्थानं तो उत्सव असायचा. आजही मला तो आठवतो. कॉटन डेपो आहे आमच्याकडे, की त्यावेळेला सगळा कापसाचा व्यवसाय खूप तेजीत होता, सगळ्या मिल मुंबईमध्ये होत्या. त्यावेळेला कॉटनच्या सगळ्या माथाडी कर्मचाऱ्यांनी, तिथल्या कामगारांनी बसवलेला एक गणपती, आजही तो गणपती बाप्पा त्याच्या दर्शनाला गेल्याशिवाय मला गणेशोत्सव साजरा केलाय असं वाटत नाही. त्याच्यामुळे मला त्या गिरण गावामध्ये राहून आजही बघा ना, मी कुठेही जगात असेल, जगात कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला हा आदेश हा अभ्युदयनगरच्या गणपतीच्या मिरवणुकीत दिसणार, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत दिसणार, त्या कॉटनच्या बाप्पाच्या दर्शनाला मिळणार, आरतीच्या ठेक्यावरती विसर्जनासाठी निघालेला त्या चिंतामणीच्या दर्शनाला दिसणार. कारण ना मला असं वाटतं की हे जे संस्कार आहेत ना, हे संस्कार उत्सवांचे आहेत. करेक्ट. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की मला काही जण विचारतात की त्या होम मिनिस्टरमध्ये तुम्हाला टेन्शन येत नाही का लोकांच्या घरी इतके जाता तेव्हा? नाही येत. याचं कारण ही जी चाळ आहे ना, या चाळीचे जे संस्कार आहेत ना ते फार वेगळे आहेत. आणि ते संस्कार मला लाभले. मला असं वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो की सुचित्रासारखी बायको मला मिळाली, सोहमसारखा मुलगा मिळाला, बांदेकरांसारखं कुटुंब मिळालं, की आमच्या घरातल्या गणपतीला सुद्धा 100 वर्षाहून जास्त वर्ष झाली. आणि हा उत्सव प्रिय असा हा गणपती बाप्पा आहे. आणि त्यामुळे ना आम्हाला गिरण गावातल्या कुठल्याही मुलाला विचारा, अनंत चतुर्दशीला तुला करोड रुपये देतो, येतोस का रे? तो सांगेल बाबा दुसऱ्या दिवशी दे. आम्ही जाणार त्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत. कारण मनोभावे प्रत्येक जण, प्रत्येक कार्यकर्ता तिथे राबत असतो. आणि हा उत्सव इतकी वर्ष जो काही जिवंत आहे ना, तो ज्यांनी ज्यांनी उत्सव सुरू केला त्यांच्यामुळे आणि त्याचबरोबर त्या कार्यकर्त्यांमुळे
जे अहोरात्र राबत असतात. नक्कीच. आणि म्हणून त्या सगळ्या गणपतीचे दिवस असे आठवले की किती तास मी बोलू शकेन. सर, तुम्ही आता म्हणालात की हे जे की इतके वर्ष चालत आलंय, तर तुम्हाला अशी कधी भीती वाटली का की पुढची पिढी म्हणजे आमची पिढी किंवा आमच्या पुढची येणारी पिढी हे सगळी आपली परंपरा जी आहे ती कशी जपेल, आपले सण कसे साजरे होतील, याची तुम्हाला कधी भीती वाटली का? मला नाही भीती वाटत. कारण का सांगू, आता आपण ज्या वेळेला इकडे झी मराठीचाच या गणपती बाप्पाचा या ठिकाणी आपण बाप्पाची प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर आरती करत असताना नकळत ते आरतीचं ताट पटकन तुला पुढे घेऊन तुझ्या हातात दिलं गेलं. हो. त्याच वेळेला तिकडे म्हणजे आपण कापूर लावतो तो कुठेतरी थोडासा मंदावतो की काय असं वाटत असताना पटकन मला त्यातली कापराची एक वाटी त्यामध्ये घालावीशी वाटली. हे जिव्हाळ्याचं नातं आहे. अगदीच, आणि हा अगदीच. रिले आहे स्पर्धेतला. आज आम्ही सगळे इतकी वर्ष काम करतो आहोत. झीने कधीही कुणाला कधीही रोखलं नाही, काम करत राहिलो. आज मला असं वाटतंय की तसाच या परंपरेचं आहे. आज या ठिकाणी आज इथे ढोल ताशा वाजवणारी जी गणपती बाप्पाला आणणारी मुलं होती ती सगळी अत्यंत उत्साहामध्ये होती. आज तो ठेका परत इथून पुढे निघणार आणि तो ठेका पुढे जाणारच. त्यामुळे मला भीती नाही वाटत. कारण लालबागच्या राजाच्या मिरवणुकीकडे फक्त बघितलं ना, त्या गर्दीतला जल्लोष आणि ऊर्जा बघितली ना की लक्षात येतं की पुढची हजारो वर्ष हा उत्सव असाच दणक्यात साजरा होणार नक्कीच, आणि असाच नक्कीच. दणक्यात पुढे वाढत राहणार. आणि मला असं वाटतं की हे जे जिव्हाळ्याचं नातं तुम्ही म्हणालात हे झी मध्ये शक्य होतं. मग तुला वंदितो उंदीर मामा की आदेश सर, तुमचं संपूर्ण बालपण गिरण गावात गेलं. तर तुमचं गणपती बाप्पाचं आवडतं गाणं कुठलं? गणपतीतलं हा, आमचं ठरलेलं एकमेव गाणं प्रल्हाद शिंदे यांचं ते गाणं. आणि ते गाणं म्हणजे कुठल्याही मंडपात गणपती बाप्पा आला की लाऊडस्पीकरवर लागणारच. आणि ते गाणं आम्हाला सगळ्यांना इतकं आवडायचं कारण अख्खं गिरण गावातलं ना सगळं ते आयुष्य आहे ना ते नकळत त्या गाण्यात इतकं जवळचं आहे. त्याच्यामुळे ते माझं खूप आवडतं गाणं आहे. म्हणजे मला म्हणायलाही आवडेल, मी नक्की ते क्या बात प्रयत्न आहे सर, करेन. मला ऐकायला आवडेल, माझं पण भाग्य. शब्द जर चुकले तर मात्र मोठ्या मनानं क्षमा करा. कारण भावना महत्वाची आहे. आणि ते गाणं म्हणजे तूच सुख करता तूच दुःख हरता आता बाप्पा मोरया रे बाप्पा तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
तशी होती. मग आता ते गाणं वाजायला लागलं की सगळे नाचतात. पण मला नेहमी वाटायचं की बघा ना, सगळे गिरण गावात हा गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करतायत, म्हणजे प्रत्येक घरातच. आणि अशा वेळेला तो आणत असताना तो एक वर्ष म्हणजे वर्षातून एकदा येतो, तो होतो हर्ष, मनाला हर्ष. आणि त्यातून त्याच दिवशी बऱ्याचशा घरांमध्ये नकळत गोड अन्नाचा स्पर्श होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं ना की हे गाणं सुद्धा असं आहे ना की पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षानं एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो स्पर्श, यावर संसाराचा परम सेवा जाणून सेवा मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे. म्हणजे ना त्यावेळेला दुष्काळ पडला होता, कारण अधिकार किती बाप्पावरती आपला अधिकार किती की बाप्पा तू आमच्या घरातला आहेस, तू काही वेगळा नाहीस, तू दरवर्षी जातोस, गावाला जातोस, आम्हाला आशीर्वाद देतोस, तू दरवर्षी परत येतोस. म्हणजे आज तीच भावना आहे ना. बरेच जण परदेशात जातात, परदेशातून येतात, कामानिमित्त कोणी बाहेर जातं, पण त्यावेळेला आल्यानंतर बाप्पाकडे सगळी व्यथा मांडायची, सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि मग त्यावेळेला ना रेशनवरती लाल गहू आला होता. आणि तो लाल गहू हा अशामुळे आला होता की सगळा दुष्काळ सगळीकडे. आणि तरी सुद्धा बाप्पाला सांगायचं. आणि सांगण्यात अधिकार किती तर नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख तू साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे. काय प्रेम. नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. बरं, बाप्पाला सुद्धा अधिकारवाणीनं सांगायचं की बघ कशी वेळ आली आहे, खर्चाचा मेळ बसत नाहीये, यंदा नाहीयेत नैवेद्याला काय, पण जे काही गुळ फुटाने खोबरं केळं आणलंय ते सगळं तू ओळखायचं आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचं. पहा आली कशी आज वेळ, खर्चाचा बसला मेळ, गुळ फुटानं खोबरं केळ, साऱ्या प्रसादाची केली वेळ, तुझं सुख करता तुझं दुःख हरता, नवऱ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि प्रल्हाद शिंदेची अशा वेळेला खूप आठवण येते की अशी उत्तम उत्तम गाणी आम्हाला दिली. जर हे बोलताना या अंगणात बसून, झीच्या अंगणात बसून जर बोलताना काही शब्द मागे पुढे झाले असतील तर मोठ्या मनानं क्षमा करा. कारण ज्या अधिकारानं आपण बाप्पाकडे मागतो त्याच अधिकारानं आम्ही तुमची माफी मागतो जर आमच्याकडनं काही चुकलं असेल तर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.